छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा ऑटो LPG गॅसचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमधील अनेक पंप बंद आहेत आणि जे पंप सुरू आहेत त्या पंपावर अशा पद्धतीने जे आहे ते ऑटो चालकाच्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात। शहरातील सावंगी परिसरातील नायरा पंपावरील हे सगळं आपण दृश्य पाहतोय। खरं तर ज्या पद्धतीने अख्ख्या देशातील युद्ध सुरू झालं त्यानंतर रोजच अशा रांगा पाहत होतो, मात्र मध्यंतरी जे आहे ते गॅस पुरवठा सुरळीत झाल्यामुळे ऑटो चालकांना दिलासा मिळाला होता। मात्र पुन्हा गॅसचा जे आहे ते तुटवडा आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतो आणि त्यामुळे जे आहे ते सकाळपासून ऑटो चालक या ठिकाणी अशा पद्धतीने रांगा लावताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर छत्रपती संभाजीनगर शहरात जवळपास 25 ते 30 हजार ऑटो आहेत जे गॅसवर चालतात। त्यामुळे जे ते गॅस भरल्याशिवाय हे ऑटो जागचे हलत नाहीत। त्यामुळे जे ते रांग असली तरी यांना गॅस भरणं अतिशय आवश्यक आहे। अशा पद्धतीने आपण हे सगळं चित्र छत्रपती संभाजीनगर शहरातील पाहतोय। काही ऑटो चालकांसोबत सुद्धा या ठिकाणी आपण संवाद साधणार आहोत। नेमके काय अडचणीचा सामना त्यांना करावा लागतो, काय सांगाल? अशा पद्धतीने जे ते रांगा लावलेल्या जातात। भाऊ 2 दिवसापासून अख्ख्या छत्रपती संभाजीनगरला कुठंच गॅस नाही आहे। आता इथं गॅस आला, मी सकाळी 4 वाजता उठलो, 5 वाजता इथं आलो आंघोळ वगैरे करून। आताशी गॅस चालू झाला आताशी। आता या इतक्या मोठ्या रांगा आहे, आता कधी धंदे करावं आणि कधी गॅस भरायचा, कधी धंदा करायचा, इतकी आमची उपासमारीची वेळ झाली। इथं पाणी पण नाही प्यायला, काही हॉटेलने वगैरे चहा वगैरे घ्यायला आम्हाला काहीच नाही। म्हणजे खूप अडचण चालू आहे गॅसची सध्या 2-4 दिवसापासून तरी। काय सांगाल, गेल्या महिनाभरापासून जे आहे ते गॅसचा पुरवठा व्यवस्थित होत नाही, काय मागणी असणार आहे? याच्यासाठी सरकारने लवकरात लवकर गॅसची व्यवस्था करून द्यायची आणि रिक्षावाल्यांसाठी जे लाईनी पडता आहे त्यासाठी सगळे पंप सुरळीत करावे आणि यासाठी सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या। बरोबर आहे। अजून काही रिक्षा चालक आपल्यासोबत, काय सांगाल आज काय भाव आहे? आज आता काय माहिती, भाव काही सांगितलं नाही त्यांनी। तर आम्ही 4 वाजल्यापासून आलेलो आहे रात्रीच्या। चहा नाही, पाणी नाही, काय नाही। आता ते म्हणते चालू होतं आता ते खाली झालं टँकर। आता काय भाव देता काय माहिती नाही आहे। आता कसं होईल काय होईल आता ते बघा। आता काय आहे इथं सकाळपासून लोक उपाशी तपाशी थांबलेले, लेकरं बाळं तिकडं चहा पाण्यासाठी धंदा करून येते ना, आम्हाला चहा पाण्याला पैसे देते म्हणून ते वाट पाहू राहिले। आमच्याकडे काही पैसे नाही काय नाही। आता पेट्रोल टाकायपुरतेच पैसे, गॅस टाकायपुरते। बरं मग सांगा, या महिनाभरात किती दिवस ऑटो बंद राहिला होता तुमचा? अहो साहेब, महिनाभरापासून बंदच आहे ना, चालू बंद गॅस भेटत नाही आहे। 2 दिवस गॅसमध्ये लाईन लावा लागते, 1 दिवस गाडी, 2 दिवस गाडी चाला लागते। मग खर्च पाणी, याला उधार माग त्याला उधार माग, कोणाकोण बी पैसे मागा लागते, कोणी देत नाही। कोणी म्हणतं रोजचेच पैसे मागता तुम्ही, कुठून द्यायचे तुम्हाला? गाडी मालक म्हणतो रोज बचत दे मला, नाही तर गाडी उभं कर। मग आता कसं पोट पाळायचं, पोरं पाळायचे, कसं काय करायचं आता सांगा तुम्ही। आता असं आहे। आपण बघतोय महिनाभरापूर्वी जे आहे ते 61 रुपये प्रति लिटर भाव होता, त्यानंतर 125 रुपये लिटर झाला आहे। परवडतं का? नहीं, काही नहीं पुरवता मला त्याच्यामध्ये। अभी पैसेंजर को बोल रहे हैं, पैसेंजर बोलता है हमने क्या करना है, इसका भाव बढ़ो या कुछ भी हो वो तुम्हारा मसला है। अब प्रशासन क्या कर रही है, फिर प्रशासन भी हमारे तरफ ध्यान नहीं दे रही। हमारे बाल बच्चे जो है वो भूखे मर रहे हैं, हमने किसका क्या करना है? अभी पैसेंजर को बोलते हैं भाई गैस का रेट बढ़ा है, तो वो बोलते हैं वो तुम्हारा मसला है, वो तुम जाने, तुम्हारे काम जाने, धंधा करो या कुछ भी करो, हमको क्या करना है? अब हमने क्या करना फिर? हम या 116, 120, कोई हर पेट्रोल पंप का अलग अलग रेट आ रहा है, रोज़ का नया रेट है। हमने उसको क्या करना है? जो हर पेट्रोल पंप पे पेट्रोल का अवेलेबिलिटी नहीं है। अभी हर पेट्रोल पंप पे यहाँ से कितनी गाड़ी लगी हुई है, पूरी गाड़ी लगी हुई है। अब कितना नंबर आया तक हमारे को शाम हो जा रहा है, क्या धंधा करना है हमने? निश्चित आपण बघतोय ह्या सगळ्या छत्रपती संभाजीनगरमधील रिक्षा चालकांच्या व्यथा होता। त्यांना जे ते ऑटो LPG गॅस मिळत नाही, त्यात भाववाढ झाली आणि गॅस मिळाला तर सकाळपासून जे आहे ते अशा पद्धतीने रांगा लावाव्या लागतात। त्यामुळे ऑटो LPG गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, त्याचबरोबर भाववाढसुद्धा कमी करावी अशी सगळी मागणी पुढे येताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।